नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 40 मिनिटं भेट घेतली। त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली। या दोन्ही बैठकांना भेटीदरम्यान त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसंच त्यांची दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते। मोदींच्या बैठकीत त्या ठिकाणी जाताना वाटेत निलेश लंकेही दिसले होते। निलेश लंके तुतारी गटाचे खासदार आहेत आणि त्यामुळे या भेटींमध्ये नेमकी कसली चर्चा झाली याच्याबद्दल लोकांना कुतूहल असणं स्वाभाविक आहे। पण मला आश्चर्य वाटलं की ही भेट होते असं कळताच सुप्रिया सुळे ही लगबगीने दिल्लीला रवाना झाल्या। एवढंच काय, रोहित पवारही काल आता पत्रकार परिषद घेऊन तिथे सादरीकरण करून भागलं नाही, तर आता रोहित पवारही दिल्लीला जाऊन हिंदीमध्ये सादरीकरण करायला की अजितदादांचा अपघात हा अपघात नसून घातपात कशा प्रकारे असू शकतो। म्हणजे आजकाल एखादी बातमी झाली ती मराठीत झाली काय, हिंदीत झाली काय, महाराष्ट्रात झाली काय, गुजरातीत झाली काय, दिल्लीत झाली काय, हल्ली सगळ्या गोष्टी इंटरनेटवर चालतात आणि एखादी बातमी महत्त्वाची किंवा दखल घेण्यासारखी असेल तर त्याची देशभरात काय जगभरात दखल घेतली जाते। आणि त्यामुळे जर रोहित पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या सादरीकरणामध्ये काहीतरी न्यूज व्हॅल्यू असती तर त्याची जी दखल घ्यायची गरज होती ती दखल ऑलरेडी घेतली गेलेली आहे। पण मग तरी देखील रोहित पवार दिल्लीला सादरीकरण करायला गेले कशाला? याचं कारण स्पष्ट आहे। असतील शीत तिथे जमती भूत। सुनेत्राताई दिल्लीला नेमका कशासाठी गेलेत? मोदींच्या भेटीत काय होणार आहे? आणि त्याच्यात मन्नू तेरा हुआ मेरा क्या होगा, ये मेरा क्या होगा का चक्कर है, हे सगळं महत्त्वाचं आहे। इथल्या पत्रकारांनी चर्चा सुरू केली की मोदींच्या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा होणार आहे। आता पहिल्यापासनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे म्हणत आहेत की विलिनीकरणाचा प्रश्नच नाही आहे। सुनील तटकरेंनी पुढचा प्रश्न विचारला की विलिनीकरण कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात होणार, याचंही उत्तर तुतारी गटातल्या लोकांना देता येत नाही आहे। कारण तुतारी पक्ष घड्याळात विलीन होणार, शरद पवारांचा पक्ष अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होणार हे सांगायलाही, कारण शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष आज अजितदादांकडे गेला आणि त्याच्यानंतर आता तो एक पोकळी जरी असली तरी तो शरद पवारांना मिळणार नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे। पण तरी देखील माध्यमांच्या हवाल्यांनी अशा प्रकारच्या बातम्या सोडायच्या, दिवसभर त्याची चर्चा करायची। लक्षात घ्या मित्रांनो, जर रोहित पवार म्हणतात त्याच्यात काडीचं जरी तथ्य, तेवढं जरी अंश तरी तथ्य असतं, तरी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्राताईंबरोबरच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना बोलावलं नसतं। त्याऐवजी त्यांनी सुप्रिया सुळेंना, रोहित पवार यांना, शरद पवारांना बोलावलं असतं। शरद पवारांची तब्येत अचानक त्या दोन्ही तारखा झाल्या, 9 तारीख आणि 12 तारीख, की आपोआप ती सुधारणार आहे। आणि त्यामुळे जेव्हा लोक अशा प्रकारचे आरोप करतात, संशय व्यक्त करतात की शरद पवारांची तब्येत बिघडली, ही तरी खरी होती का आपलं असंच नाटक होतं? कारण शरद पवारांची तब्येत बिघडली असताना सुप्रिया सुळेंच्या मुलीचा, रेवती सुळेचा वांगनिश्चय म्हणजे किंवा तिचं लग्न संघ परिवारातल्या लखानी कुटुंबात नागपूरला त्याची घोषणा होते। तिथे अजितदादांच्या निधनाचा शोक, त्याच्यासाठी किती दिवस थांबणं वगैरे हा सगळा विषय नाही आहे। शरद पवारांना पुण्यातच सोडून सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना होतात आणि त्यामुळे लोकांना वाटतं की हे खरंच आजारपण होतं का काहीतरी एक राजकीय गैरसोय टाळण्यासाठी, अडचण टाळण्यासाठी हे सगळं तयार केलं गेलं होतं। आणि जर असं असतं की सुनेत्रा वहिनींना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रीकरण हवंय, पण त्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध आहे,
तर मग त्या स्वतः याबद्दल बोलल्या असत्या. असं नाही केलं ना की त्यांना किडनॅप केलं आहे आणि त्यांच्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवून त्यांना सगळ्या गोष्टी करायला लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीला, गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना सोबत घेतलं. याचा अर्थ चित्र सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कोणतीही शक्यता नाही आहे. जर शरद पवारांच्या पक्षाला, मोदींच्या पक्षाला किंवा मोदींच्या सरकारला पाठिंबा द्यायचा असेल तर तो पर्याय विलिनीकरण न करताही त्यांना करता येऊ शकतो. महाराष्ट्रात 3 पक्षांच्या ऐवजी 4 पक्षांचं सरकार बनेल. पण असं झालं तर बदल्यात जे काही मिळणार आहे ते त्या पक्षाला आपल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ताकदीच्या प्रमाणात मिळणार आहे. असं जर झालं तर कदाचित केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं, कदाचित त्याच्यातनं सुप्रियाताईंची सोय होऊ शकते. पण शरद पवारांची खासदारकी त्याच्यातनं काही भरून निघू शकत नाही. येत्या राज्यसभा निवडणुकांमध्ये जर शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर जायचं असेल, निवडून जायचं असेल, तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अतिरिक्त मतं की त्यांची मतं मिळण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि प्रथमदर्शनी असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना, शरद पवारांना ती मागे ते रायगडावर गेले होते असे डोलीमधनं, तसं त्यांना खांद्यावर डोली त्यांची उचलायची अजिबात इच्छा नाही आहे. शरद पवारांचे मोदींशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शरद पवार कदाचित विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या कुठल्या तरी समस्या सोडवण्यासाठी किंवा पुण्यातल्या कुठल्या तरी MIDCतल्या समस्या सोडवण्यासाठी मोदींची भेट मागू शकतात आणि मोदी त्यांना भेट घेऊ शकतात. आणि त्या भेटीमध्ये ते फक्त शेतकऱ्यांच्याच विषयांवर चर्चा करू शकतात. म्हणजे जर शरद पवारांना हवं असेल तर नरेंद्र मोदींना भेटणं फारसं काही अवघड नाही आहे. पण 3-4 गोष्टी आहेत ज्याच्यातनं हे स्पष्ट होतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्लिअर कट सिग्नल दिलेला आहे की त्यांनाही याच्यात पडायचं नाही आहे. जसं देवेंद्र फडणवीसांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार हा निर्णय त्या पक्षातल्या नेत्यांचा आहे. आता त्या पक्षातले नेते म्हणजे कोण आहेत तर त्याच्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीच नावं येतात. आज तिथे निलेश लंके ज्या पद्धतीने दिसले ते बघता मला जाणवतं आहे की हे विलिनीकरण, ती चर्चा थांबली किंवा विलिनीकरण झालं नाही तर न सांगताच पाणी जसं उतारावरनं वाहून जातं तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी गटाचे आमदार खासदार वाहून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा भाजपात जाऊन विलीन होतील. म्हणजे आमदार खासदार विलीन होतील, पक्ष विलीन होणार नाही. आणि तसं जर झालं तर जी काही बदल्यात आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद जे काही योजलेलं आहे ते काही मिळणार नाही. सुनील तटकरेंनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्याच्यात त्यांनी सांगितलं विलिनीकरणाचा मुद्दाच कुठे नव्हता. मग तरी देखील ही चर्चा कशासाठी, तरी देखील हे आरोप रोहित पवारांचे कशासाठी? याचं कारण कुठेतरी जी धास्ती बसलेली आहे की आपण आता स्वबळावर लढू शकत नाही, आपण आता स्वतःच्या जीवावर निवडूनही येऊ शकत नाही. पण तरी देखील पदरात जास्तीत जास्त पाडून घेण्याची जी इच्छा आहे ती इच्छा तर कोणी थांबवू शकत नाही. पण जे आज दिल्लीत झालं, रोहित पवारांची पत्रकार परिषद, इकडे मराठी पत्रकारांनी केलेला नॅरेटिव्ह आणि त्याला सुनील तटकरेंनी दिलेलं उत्तर ते पाहता विलिनीकरण झालं तर ते भाजपात होईल, पण ते 2 राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. आणि ते विलिनीकरण न होताही पुढच्या 1-2 महिन्यात राष्ट्रवादी तुतारी गटाचे सगळेचे सगळे आमदार, खासदार, बरेचसे म्हणजे त्यातले सत्तेमध्ये तुम्हाला सहभागी झालेले दिसणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.